नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण थेट मुद्द्यावर येऊया. आपण गडचिरोली जिल्ह्यात मिळणाऱ्या काही अत्यंत खास आयुर्वेदिक उपचारांबद्दल आणि त्यांच्या खऱ्या आर्थिक स्थितीबद्दल बोलणार आहोत. आरोग्य सेवेचा खर्च हा नेहमीच सगळ्यांच्या चिंतेचा आणि टेन्शनचा विषय असतो, बरोबर? पण आज आपण जे बघणार आहोत ते खरंच डोळे उघडणारं आणि अत्यंत पॉझिटिव्ह असं वास्तव आहे. चला तर मग सुरू करूया. चला तर मग ह्यात लक्ष घालूया. जेव्हा आपण प्रीमियम किंवा अगदी हाय क्लास विशेष आयुर्वेदिक उपचारांचा विचार करतो तेव्हा मनात सर्वात पहिला विचार काय येतो? अर्थातच खर्च. ह्या उपचारांसाठी नक्की किती रुपये मोजावे लागतील हा प्रश्न पडतोच. कारण अशा खास वैद्यकीय उपचार पद्धतींशी जोडलेले आर्थिक अडथळे अनेकदा इतके मोठे असतात की सामान्य माणूस तिथे जाण्याचा विचारही करत नाही. आज आपण ह्याच पैशांच्या गणिताचा जरा सविस्तर वेध घेणार आहोत. आता हे अधिकृत दस्तऐवज बघा. हे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचं म्हणजे CGSच्या अधिकृत दरपत्रक आहे. गडचिरोलीच्या आयुष विभागाने हे निश्चित केलंय. यात वेगवेगळ्या आयुर्वेदिक प्रक्रियांसाठी शासनाने ठरवून दिलेला नेमका खर्च किती आहे हे अगदी अचूकपणे आणि स्पष्टपणे मांडलंय. यावरून आपल्याला या उपचारांच्या अधिकृत मूल्याची आणि त्यामुळे पडू शकणाऱ्या आर्थिक ताणाची अगदी स्पष्ट कल्पना येते. पण हे आकडे बघण्याआधी आपण नक्की कोणत्या सेवांबद्दल बोलतोय ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण बोलतोय पंचकर्मबद्दल. हे काही साधंसुधं काम नाही. पंचकर्म म्हणजे शरीराला आतून शुद्ध करणाऱ्या आणि अत्यंत सखोल फायदे देणाऱ्या विशेष आयुर्वेदिक उपचारांची एक पूर्ण मालिकाच आहे. पण दुर्दैवाने ऐतिहासिकदृष्ट्या आणि सरकारी नोंदीनुसार सुद्धा या उपचारांसाठी नेहमीच मोठी रक्कम मोजावी लागते. ही खऱ्या अर्थाने एक अत्यंत प्रीमियम अशी वैद्यकीय सेवा मानली जाते. आणि आता यातली सर्वात रंजक गोष्ट, अधिकृत खर्चाचे हे आकडे बघा. अभ्यंग या प्रक्रियेसाठी 1145 रुपये निश्चित करण्यात आलेत. शिरोधारा सारख्या अतिशय प्रसिद्ध आणि प्रभावी उपचारासाठी 1420 रुपये लागतात. आणि अग्निकर्म या संपूर्ण पॅकेजचा विचार केलात तर हा आकडा थेट 10,000 रुपयांच्या घरात जातो. बापरे, ही आकडेवारीच सांगते की या उपचारांचं आर्थिक मूल्य किती मोठं आहे आणि त्यांचं हे प्रीमियम स्वरूप किती ठळक आहे. थांबा, आणखी काही महत्त्वाच्या थेरपी आहेत. जानुवस्तीसाठी 845 रुपये, जळूका वचरणसाठी 745 रुपये आणि नस्य उपचारासाठी 600 रुपये असा हा अधिकृत दर आहे. आता थोडा विचार करा. जर एखाद्या रुग्णाला सर्वसमावेशक काळजी हवी असेल आणि यापैकी 2-3 उपचारांची एकत्र गरज असली तर हे सगळे आकडे मिळून सर्वसामान्यांच्या खिशाला किती मोठी कात्री लागू शकते. हा खर्च किती वेगाने वाढतो हे तुम्हाला इथे अगदी सहज दिसेल. पण आता या विश्लेषणातलं सर्वात मोठं आणि नाट्यमय वळण, आपण आत्ताच हे हजारांच्या घरात जाणारे आणि गगनाला भिडणारे अधिकृत आकडे पाहिले. पण गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या पंचकर्म युनिटमध्ये जाणाऱ्या एका सामान्य रुग्णासाठी प्रत्यक्ष खर्च नक्की किती असेल? तो आहे अगदी 0 रुपये. होय, 0. विश्वास बसत नाही ना? पण हे 100% सत्य आहे. हे मोठं सत्य आणखी ठळक करण्यासाठी आपण ही अधिकृत घोषणाच बघूया. यात अगदी स्पष्टपणे आणि अधिकृतरित्या लिहिलंय की पंचकर्म प्रक्रिया रुग्णांकरिता पूर्णपणे मोफत दिली जात आहे. पण यातला सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाचा शब्द कोणता माहितीये? तो आहे तज्ज्ञ. याचाच अर्थ असा की ही सेवा मोफत असली तरी ती कोणतीही तडजोड केलेली सेवा नाही, तर ती थेट तज्ज्ञांकडूनच उत्कृष्ट रीतीने दिली जातीये. तर यातला सर्वात क्रुशियल पॉइंट असा आहे की आपल्याकडे सहसा असा एक समज असतो की जे मोफत मिळतं ते कमी दर्जाचं असतं. पण इथे हा गैरसमज पूर्णपणे मोडून निघतो. 0 खर्च म्हणजे कमी गुणवत्ता असा अजिबात होत नाही. रुग्णांना एकही पैसा मोजावा लागत नसला तरी त्यांना मिळणारी ही आरोग्य सेवा उच्च दर्जाची आणि थेट तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालीच उपलब्ध आहे. हे तुलनात्मक चित्र बघा, म्हणजे गोष्ट अगदी क्लिअर होईल. एका बाजूला आहेत CGHSचे अधिकृत दर, जे कागदोपत्री खूप जास्त आहेत आणि जे सर्वसामान्यांसाठी एक प्रचंड मोठा आर्थिक अडथळा बनू शकतात. पण दुसऱ्या बाजूला आहे जिल्हा रुग्णालयाचा प्रत्यक्ष दर, जो सर्वांसाठी पूर्णपणे 0 आणि सहज उपलब्ध आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत कागदावर असलेलं हजारो रुपयांचं मूल्य आणि प्रत्यक्ष जमिनीवर मिळणारी ही 100% मोफत सेवा, ही तफावत खरोखरच अवाक करणारी आहे. या सगळ्याचा सार्वजनिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतोय आणि हे इतकं महत्त्वाचं काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. या एका उपक्रमामुळे गडचिरोलीतल्या लोकांना आता अत्यंत प्रीमियम आयुष्य उपचारांपर्यंत पूर्ण प्रवेश मिळालाय. वैद्यकीय उपचारांमधला प्रचंड आर्थिक अडथळा आता कायमचा दूर झालाय. आणि सर्वात आश्वासक गोष्ट म्हणजे प्रत्येकाला आता दर्जेदार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेची हमी मिळाली आहे. हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक जीवन बदलणारा म्हणजेच लाईफ चेंजिंग उपक्रम ठरलाय. या सगळ्या माहितीनंतर आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो.
तो म्हणजे तज्ज्ञांच्या अशा प्रीमियम उपचारांपर्यंत सर्वांना असा मोफत प्रवेश मिळाला तर दीर्घकाळात संपूर्ण समाजाच्या आरोग्यामध्ये कोणते मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतील. विचार करा, जेव्हा विशेष वैद्यकीय उपचारांमधून पैशांचा अडथळाच पूर्णपणे नाहीसा होतो तेव्हा आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था काय चमत्कार करू शकते. याच कुतूहल निर्माण करणाऱ्या आणि पॉझिटिव्ह प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.